श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाला शेवटपर्यंत ऐकतील त्यांना स्वामी देव आज स्वप्नात येऊन दर्शन देतील. स्वामींच्या या संदेशांवर तुमचाही विश्वास असेल, स्वामींच्या अफाट दिव्य शक्तीवर ज्यांचा विश्वास असेल त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपले मत दर्शवा. स्वामी म्हणतात, कुणाचीही निंदा करू नका. जर त्यांना तुम्ही मदतीसाठी हात देऊ शकत असाल तर नक्की द्या, परंतु जर देऊ शकत नसाल तर हात जोडा, त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. त्यांना विनाकारण अडकवून तुमच्या मतांमध्ये ठेवू नका. आज उद्या मदत देऊ असे त्यांना रोखून धरू नका. देव म्हणतात, बाळा, जर तुझ्याच्यानी मदत द्यायची नसेल तर तू नक्कीच त्यांना टाळण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. स्पष्टपणे नकार देऊन मोकळा हो. कारण जेव्हा तुम्ही कुणाला आशेवर ठेवता, जो कोणी आशेवर असतो त्याला त्या आशेसाठी खूप काही वाट पाहावी लागते. त्याचे मन त्या आशेवर गुंतून राहते. तेव्हा निश्चितच हे कर्म करणे टाळा. जेव्हा तुमच्याच्यानी जे काही होत असेल तर स्पष्टपणे होय सांगून त्याला ती मदत योग्य तऱ्हेने करा. कारण यामुळे तुम्ही देखील त्याच्या आनंदात सहभागी व्हाल. त्याला जे काही कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही सहाय्य केले तर तुमच्या पुढील पिढीपर्यंतही त्याच्या मनातून दिलेला आशीर्वाद तुमच्यासाठी प्राप्त राहील. देव म्हणतात, बाळा, चांगली कर्म केलेली कधीही वाया जात नाही, विफल होत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याची मनापासून मदत करता ती तो तर विसरतच नाही, पण ती मदत केलेली देव देखील पाहत आहे हे तुम्ही देखील विसरू नका. देव तुमच्या दिशेने ते अनेक आशीर्वाद, चमत्कार त्याच्या मनातील आशीर्वादाच्या रूपांतरित करून तुमच्याकडे पाठवतात. देव म्हणतात, बाळा, तुझ्या पिढ्या सुखी आनंदी करायच्या असतील, तुला आनंदित राहायचे असेल तर चांगले कर्म करणे संधीनुसार सुरू ठेव. ज्या काही संधी मी तुला देत आहे त्यावेळेस त्या संधींना नाकारू नकोस, मागे सरकू नकोस. बाळा, जेव्हा तुम्ही ते चांगले कर्म करता तेव्हा देव ते पाहत आहेत हे विसरू नका. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर प्रेमाचा आणि आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुझ्या मनातील इच्छा सांग, मी ती पूर्ण करीन. स्वामी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून आज काही महत्त्वपूर्ण बोध देऊ इच्छितात. हा संदेश तुम्ही न वगळता इथपर्यंत ऐकला आहेस, त्याचप्रमाणे पुढेही ऐकावा अशी स्वामी देव तुम्हाला आज्ञा करतात. स्वामी म्हणतात, ज्या माणसांच्या ठायी सत्य, पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती या 3 गोष्टी असतील त्या माणसांचा नाश करण्याचे सामर्थ्य विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. या 3 गोष्टी जर त्या व्यक्तीकडे असेल तर अखिल विश्व जरी त्या विरोधात उभे ठाकले तरी त्याला तो एकटाच सहजपणे तोंड देऊ शकेल. बाळा, मी तुझ्यात ती अफाट शक्ती देऊ इच्छितो, कारण तू ती चांगली कर्म करण्यास उत्सुक आहेस आणि तुझे ध्येय देखील चांगल्या कर्माकडे वळवल्या जात आहे. स्वामी म्हणतात, कधी कधी लोक तुमच्या वागण्यावरून तुमच्यावर काही दोषारोपण करतात. काही लोक तर तुम्हाला
शिव्या देखील देतात, तेव्हा ते सर्व काही विसरून त्यांना आशीर्वाद द्या. कारण जेव्हा ते मनातून तुमचे पावित्र्य आणि तुमचे मन जपायला लागतील, तेव्हा त्यांना कळेल की तुम्ही किती फुलाप्रमाणे आहात आणि तुम्ही किती आनंदी वृत्ती आहात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जे तुझ्या विरोधात आहे त्यांना देखील दुखवू नकोस, कारण त्यांच्यासाठी मी योग्य वेळेवर न्याय करील. तुला त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुझी उगीच धावपळ करू नकोस बाळा, कारण तू जेव्हा माझ्याकडे आला आहेस तर निश्चिंत राहा. तुला ज्या काही अडचणी आहेत त्या माझ्या पुढे स्पष्टपणे मांड आणि मी त्याचे उत्तर तुला काही काळातच प्रदान करेल. बाळा, काही प्रश्न असे असतात की त्याचे उत्तर लगेच देता येत नाही. थोडा धीर धर, थोडा संयम ठेव. तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद येत आहेत. देव म्हणतात, स्वामी म्हणतात, बाळा, दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा. आज तुम्ही काय केले आहे? आज तुम्ही काय निर्माण केले आहे? आज तुमचा दिवस कसा गेला आहे? तुम्ही काय प्राप्त केले आहे आणि तुमच्या जवळून काय केले आहे याचा विचार एकदा दिवसातून करा. यामुळे तुम्ही कुठे पोहोचत आहात हे तुम्हाला देखील कळेल. जेव्हा तुम्ही स्वतःचीच भेट घ्याल आणि माझ्यासोबत सुसंवाद कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की देव किती अफाट ऊर्जा तुमच्यासाठी निर्माण करत आहे. तुम्ही जेव्हा या सृष्टीत आहात तेव्हा तुम्ही ते लक्षात घ्या की ही सुंदर सृष्टी तुमच्यासाठीच निर्माण आहे. यातील प्रत्येक वस्तू तुम्हाला आनंद देणारी आहे. मग ते एखादे फळ असो की एखादी तुमची प्रिय व्यक्ती असो, जी तुम्हाला सुसंवादाने तुमच्या प्रेमळ भावांना जागृत करून तुमच्यावर प्रेम करते. तुम्हाला ते नाते देवांकडून प्राप्त आहे. त्या नात्यांमधील प्रेम आणि दुरावा जेव्हा तुम्ही पाहता, तेव्हा तुम्हाला कधी कधी नकारात्मक भावना जागृत होतात की हे माझे प्रेम माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना, हे माझे नाते माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना. त्याच क्षणाला तुम्ही माझे स्मरण करा. मी तुमचा देव, मी तुमचा समर्थ तुम्हाला त्या क्षणाला एकाकी पडू देणार नाही. बाळा, तुला जे काही नाते माझ्याकडून प्राप्त आहेत ते तुझ्यासाठी योग्य आणि प्रेमळ आहेत. त्यातून तुला अखंड प्रेमाचा झरा प्राप्त होणार आहे. तू काळजी मुक्त राहा. तुमच्यात अधिक सुसंवाद स्थापित होतील. तुमच्यातील दुरावा नष्ट होईल. जे कोणी माझे प्रिय बाळ त्या नात्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहे, त्याला ते नाते अधिक प्रेमासहित दिल्या जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याचा त्याने धर्म आपला पालन करावा. तुम्ही ज्या नात्यातील ते प्रेम इच्छिता त्यानुसारच, त्या धर्मानुसार तुम्ही वागले पाहिजे. मोठे असतील त्यांना योग्य सन्मानित करा. लहान असतील त्यांना तुमचे योग्य वेळेवर तुमचे प्रेम द्या. देव म्हणतात, बाळा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तू जर मला प्राप्त करू इच्छितोस तर तुला माझ्या वचनांवर विश्वास ठेवावा लागेल. मी तुला मदतीसाठी आज इथे उपस्थित आहे. तुझ्या ज्या काही समस्या आहे त्या तू मनोमन माझ्या पुढे मांड. मी त्या सर्व दूर करण्यासाठी तुझा समर्थ आज तुझ्यापर्यंत आलो आहे. बाळा, त्यावर मी तुला नक्कीच मार्ग दाखवेल आणि तुझ्या असलेल्या त्या समस्या नष्ट करण्यासाठी
माझा आशीर्वाद ते कार्य करेल. देव म्हणतात, माझे देवदूत तुझ्यासाठी एक भेटवस्तू घेऊन उभे आहेत. ती तू माझ्याकडे काही काळापूर्वी मागितली आहे. ती भेटवस्तू प्राप्त करण्यासाठी तुलाही पुढे चालावे लागेल. तुझे प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. जेव्हा तू हे प्रयत्न साध्य करशील तेव्हा माझे देवदूत तुझ्या हातात ती भेटवस्तू तुला प्रदान करतील. बाळा, खूप काही संघर्ष करावा लागणार नाही हे निश्चित आहे. कारण जिथे देवांची कृपा होते तिथे निरंतर तुमच्यासाठी असे द्वार उघडण्यात येते जिथून तुमचा संघर्ष कमी होताना तुम्हाला अनुभव येतो. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जेव्हा लोक तुमची निंदा करतात किंवा तुमच्याबद्दल काही वाईट बोलतात तेव्हा बोलू द्या. ते फक्त ऐकून घ्या. कारण तुम्ही आता खूप उच्च स्तरावर जाण्यासाठी योग्य असताना जे कोणी तुमचा विरोधाभास करू इच्छितात तेच फक्त तुमची निंदा करतात. बाळा, जेव्हा कुणी खूप काही पुढे जाताना दिसून येते, खूप काही प्रगती साध्य करताना दिसून येते, तेव्हाच त्यांच्या चर्चा होतात. तूही त्याच चर्चेचा भाग बनला आहेस. बाळा, तेव्हा विसरू नको की तू पुढे जाण्यासाठी योग्य आहेस. देवाने तुझी निवड केलेली आहे. तू त्या लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्या कार्यात मन लावून पुढे चालत राहा. प्रत्येक पावलावर तुझे स्वामी तुला मदतीला आहेत हे विसरू नकोस. तू जे काही ध्येय प्राप्त करण्यासाठी पुढे चालत आहेस त्यासाठी माझी मदत तुला क्षणाक्षणाला प्राप्त होईल. देव म्हणतात, तुमच्याकडे एक आनंदाची बातमी लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्या आनंदाच्या बातमीमुळे तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित होणार आहे. कारण खूप काळापासून तुम्ही सर्व कुटुंब मंडळी त्या आनंदाच्या बातमीचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहात. तेव्हा लवकरच तुम्हाला ती प्राप्त होणार आहे. तुमचे जीवन आनंदी होणार आहे. तुम्ही मागील काळात जे काही दुःख, यातना, खूप काही कष्ट सहन केले आहे त्या सर्व काही यातना आणि काळोख नष्ट करणारा हा एक आनंद तुम्हाला दिला जाणार आहे. या आनंदामुळे तुमचे जीवन खूप काही परिवर्तित देखील होणार आहे. देव म्हणतात, बाळा, तो आनंद मिळाल्यावर माझे स्मरण करायला आणि माझे नाम घ्यायला विसरू नकोस. कारण खूप काही काळ तुम्ही संघर्षात काढला आहे, पण तुम्ही नाम घेणे सोडलेले नाही. तुम्ही माझी सेवा सोडलेली नाही. तुम्ही या अध्यात्माच्या मार्गावर आला आहात. तेव्हा आता आध्यात्मिक प्रगती देखील घडणार आहे, होणार आहे. तेव्हा निश्चिंत रहा. देवाचे नाम तुमच्यासाठी अगदी आनंद देणारे आहे. देव म्हणतात, अरे बाळा, किती दिवसाचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते. देवाच्या व्यतिरिक्त ते कुणालाही ठाऊक नसते. तेव्हा निश्चिंत रहा. देवाचे स्मरण करा. स्वामी म्हणतात, बाळा, माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी तेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर तुझा अधिक भरोसा बसणार आहे. बाळा, मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईल. फक्त विश्वास ठेव माझ्यावर. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला स्वतःलाही कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते.
नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. अशक्यही शक्य करणारे स्वामींचे वचन आणि संदेश तुम्ही ऐकत आहात. हा दैवी संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल. तुम्ही जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहे, त्याचे हृदय देखील पवित्र होईल, त्यांचा आत्मा देखील पवित्र होईल आणि त्यांच्यात स्वामीबद्दल अधिक श्रद्धा आणि विश्वास निर्माण होईल. स्वामी माऊली तुमच्या प्रत्येकाच्या सर्व काही समस्या नष्ट करोत. स्वामी माऊली तुमच्या मुलाबाळांना हसत खेळत आणि आनंदी ठेवत. स्वामी देव तुमच्या इच्छा पूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.